श्री गणेशाय नम. श्री सत्यनारायण नम. ऐका भक्तजन. इच्छा करीत असेल तुमचे मन, ऐकावे सत्यनारायण गुणगान. तरी लक्ष देऊन ऐकावे. पूर्वी एकेकाळी नैमिष्य अरण्यात शौनकादी मुनी असत राहत. इच्छा उपजली त्यांच्या मनात, म्हणून विचारते झाले सुतांना, हे सुत हो, सांगा आम्हा निश्चित, व्रतामध्ये कोणते व्रत आचरता त्वरित फल प्राप्त होते, ते सांगावे कृपा करुनी. पूर्वी असाच एक प्रश्न केला विष्णूसी. विष्णूंनी सांगितला नारदासी, तोच आज सांगतो तुम्हासी, चित्त देऊनी ऐका. महायोगी नारद मुनी हिंडत असता त्रिभुवनी, आले अकस्मात भारतभूमी संचार करताना. पूर्व कर्मानुसार मनुष्य योनीत अनेक कष्ट होते भोगीत. करुणा उपजली त्यांच्या मनात, काही दया दाखवावी. ऐसा विचार येता मणी, आले आपण वैकुंठ भुवनी. नारायण बैसले सुखासणी, आले नारायण जवळी. नारायणा वैकुंठा माझी, शंख चक्र गदा पद्म हाता माझी. वन गळा वन मला गौरवर्णी, पाहुनी स्तुती करते झाले. हे नारायणा, तू अगम्य अससी, रूप न कळे वाणी आणि मनासी. तू अनंत शक्ती अससी, उत्पत्ती स्थिती लय अतीत तू. हे नारायणा, तू मूळ निर्गुण, भक्तास्तव झालासी सगुण. ब्रीद तुझे करणे भक्ताचे कल्याण. अशी स्तुती केली नाना प्रकारे, नारदाची ऐकुनी स्तुती. भगवान नारायण पुसती, आपण आला कोणे कार्यापरती, मज सांगावे. नारद म्हणे मृत्यूलोकी जन, जन्म घेतील कर्मानुसारेन. भोगत असती कष्टी जीवन, दया उपजली अंतरी. नारद म्हणती, हे भगवान मजवरी होऊनी कृपावंता. मी जे विचारतो तुझा आता, ते कृपा करुणी सांगावे. आहे का असे एक व्रत, जयाचे त्वरित फल प्राप्त. जे केले असता जन समस्त, दुःख मुक्त होती. भगवान म्हणती नारदासी, कल्याणाची तळमळ दिसते तुझसी. जनहिताचा प्रश्न विचारलासी, ऐक सांगतो एक उपाय. माझे प्रेम तुझवरी, माहित नव्हते हे व्रत आजवरी. स्वर्ग लोकी अथवा भूवरी, ते तुझ सांगतो. यास सत्यनारायण व्रत म्हणती. जे हे विधीपूर्वक आचरती, अनेक सुपभोग भोगती. शेकडो पावती ब्रह्मपदा. नारद तुझा प्रश्न करती, या व्रतापासून काय प्राप्ती, सांगा याचा पूर्ण विधी. भगवान नारायणा, पूर्वी हे व्रत केले कोणी, करावे व्रत कोणे वेळी. हे मज विस्तारोनी मज सांगा. हे व्रत विधीपूर्वक जे आचरती, होती समृद्धी धनधान्य संपत्ती. सर्व दुःखातून मुक्त होती, म्हणती भगवान. व्रत देते सौभाग्य संतती, सर्व कार्यात विजयी होसी. नांदते घरी सुख शांती, असे आहे ह्याचे महात्म्य. व्रत करावे सायंकाळी अस्तमानी, इष्ट बांधव जमुनी. श्रद्धा भक्ती भावानी, नारायणात पूजावा. प्रसादासाठी गव्हाचा रवा आणोनी, दूध साखर केळी घालोनी. प्रत्येकी सवा प्रमाणात घेऊनी प्रसाद करावा. न मिळता रवा गव्हाचा, उत्तम तो तांदूळाचा. साखर नसता गुळ बरवा, चालतो प्रसादासाठी. पूजन झाल्यावरी कथा ऐकावी त्यानंतरी. प्रसाद तीर्थ घ्यावे त्यानंतरी. इष्ट मित्र बांधवासह करावा भक्तिभावाने प्रसाद ग्रहण. करावे देवापुढे नृत्य गायन. दिवस घालवावा आनंदात, म्हणती भगवान. केल्या व्रत भक्तिभावानी, मुक्त होती सर्व दुःखातून. पूर्ण होती कामना जनी, कलियुगी उत्तम व्रत. सत्यनारायण कथा भक्ती रसाची सरिता, त्यातील हा अध्याय पहिला पूर्ण झाला. हरे नम हरे नम हरे नम. श्री सत्यनारायण नम. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नम. श्री सत्यनारायण नम. भगवान म्हणती नारदा, पूर्वी हे व्रत कोणी केले ऐक आता. एक दरिद्री ब्राह्मण होता काशी नगरी. तानेने भुकेने व्याकुळत पृथ्वीवर हिंडत. त्या पाहुणी भगवंत अनुकंपित झाले. वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले. दरिद्री ब्राह्मणास विचारले, काय कारणास्तव हिंडता बरे, कळेल का मज. वृद्ध ब्राह्मणाचा प्रश्न असे, आपण दरिद्र ब्राह्मण पोटासाठी हिंडतो वणवण भिक्षा मागत. असे आहे का एक व्रत, दरिद्र्याचा नाश करेल निश्चित. सांगा होऊनी कृपावंत, करीन मी ते. भगवान म्हणती विप्रासी, असे एक उत्तम व्रतासी. श्री सत्यनारायण म्हणती त्यासी, तोची असे समर्थ. सत्यनारायण व्रत करता, होतात कामना सफलता. मनोभावे तो पूजिता, करी तू हे व्रत. सांगितला त्या विप्रासी, सर्व पूजा विधीसी. अदृश्य झाले त्वरितेसी नारायण. ध्यास घेतला त्या ब्राह्मणाने, करीन पूजा निश्चयाने. गाढ निद्रा लागली त्या ध्यासाने, प्रभाती जागा झाला. सकाळी उठला आपण, गेला भिक्षे लागी कारण. करीन पूजा निश्चय करून गेला एका नगरात. भिक्षेमध्ये पुष्कळ द्रव्य मिळाले.
पूजा साहित्य आणले, यथाविधी पूजन केले इष्ट बांधवासह. सत्यनारायणचे व्रत झाला तो संकटमुक्त, धनधान्यांनी झाला समृद्ध, सुखी झाला. पुढे प्रत्येक मासासी ब्राह्मण करी त्या व्रतासी संकटमुक्त झालासी, अंती पावला मोक्षपदा. मुनी हो हे व्रत भगवंतानी सांगितले नारदा लागोनी, तेची सांगितले तुम्हा लागोनी, अन्य काही नसे. प्रश्न केला तेव्हा मुनींनी त्या दरिद्री ब्राह्मणाचे ऐकोनी, व्रत असे केले कोणी ते विस्तारोनी मज सांगा. त्या दरिद्री ब्राह्मणाचे ऐकोनी, व्रत असे केले कोणी ते सर्व सांगतो विस्तारोनी, लक्ष देऊनी ऐका. होता एक श्रीमंत ब्राह्मण, त्यानं ऐकले दरिद्री ब्राह्मणाकडून, त्याने केले पूजन इष्ट बांधवास. पूजा समयी अचानक आला मोळी विक्या एक, पूजा चालली भक्तिपूर्वक, थांबला त्याजवळ. होता तहानेने व्याकुळ, मोळी ठेवली खाली मस्तकावरील. वाटले त्याला पूजेचे कुतूहल, प्रश्न केला त्याने, तुम्ही पूजा कसली करता, फल काय पूजा केली असता, विस्तारोनी सांगो मज आता. इच्छा उपजली माझे मणी, म्हणती यास सत्यनारायण व्रत. पूजन करता होतो सर्व संकटे मुक्त, त्याचेच कृपेने मी झालो श्रीमंत, असे महान व्रत हे. समजून घेतले विधी विधान, आनंदे तीर्थ प्रसाद भक्षून, गेला लाकूड विकण्या लागून अति संतोषे. लाकूड विकून आज जे द्रव्य मिळेल मज, पूजिन सत्यनारायण निज, गेला लाकूड विकण्या. गेला एका शहरात, आला एक श्रीमंत वस्तीत, आली दुप्पट किंमत, घरी परतला आनंदी. उल्हासित मन आणले पूजेचे सामान, केली पूजा त्याने भक्तिपूर्वक. सत्यनारायणच्या कृपा प्रसादाने अपार द्रव्य मिळवले त्याने, क्रमिले दिवस आनंदाने, अंती मोक्ष पदास पावला. श्री सत्यनारायण कथा भक्तिरसाची सरिता, त्यातील अध्याय 2 समाप्त झाला. हरे नम हरे नम हरे नम श्री सत्यनारायण नम. अध्याय 3 श्री गणेशाय नम श्री सत्यनारायण नम. सूत म्हणती ऋषी जनासी, आणखी एक कथा सांगतो तुम्हासी. होता एक राजा, उल्कामुख नामे ऐशी, कथा ऐका तयाची. राजा जितेंद्रिय सत्यवचनी, लोकप्रिय दानशूर ज्ञानी, नित्य दान करी नेमनी, करी संतुष्ट जनासी. त्याची भार्या धर्मानिष्ठ रूपवान, करीत असे दोघेही नित्य आपण सत्यनारायण पूजन भक्तिभावे. एका नगरीचा साधू आणि व्यापारा लागी पुष्कळ धन घेऊन राजाची पूजा चालली त्या स्थानी अवचित आला. नौका सोडून नदी तीराला आपण राजाजवळी आला. पूजा पाहुणी प्रश्न केला साधूवाने राजाला, आपण काय करता भक्तिभावाने ते मज सांगा विस्तरोनी. इच्छा झाली माझे मनी आपणही करावे. पुत्रधन याची इच्छा धरून केला सत्यनारायण पूजन. होता तर मनोकामना पूर्ण असे आहे हे व्रत उत्तम. राजाचे भाषण ऐकून सांगा मज पूजा विधान आपणही तैसे करीन. प्रश्न केला साधुवाण्याने, आपणास नाही संतती पूजेने होईल प्राप्ती, म्हणून आनंदित झाला मानसी. परतला घरी आनंदाने. संतती देणारे हे व्रत आनंदी भारी असे सांगत, आपणही जर झाली संतती प्राप्त निश्चय करू आपण. साधुवाण्याची पत्नी धर्माचरणी पतिपारायणी राहिली ती गर्भवती. सत्यनारायण कृपेने 9 मास संपले, कन्यारत्न जन्मास आले. यथाविधी नामकरण केले, कलावती असे. चंद्र कलेप्रमाणे कलावती दिवस वर्षे वाढत होती. नांदत असे घरी शांती साधुवाण्याच्या. असे गेले कित्येक दिवस. लीलावतीने प्रश्न केला पतीस, कधी फेडूया नवसास. बोलल्याप्रमाणे साधुवाणी म्हणाला पत्नीसी, नवसासी आठवण आहे मजसी. फेडू तिच्या विवाह समयसी निश्चयसी. भार्याचे करून समाधान आपण गेला व्यापारा लागून. वाढू लागली कलावती कलागुणांनी, झाली ती उपवर. कन्या उपवर झाली म्हणून पाठविले दूत वर शोधण्या कारण. आले अवचित नगरा कांचन दैव योगे. आणीला शोधून एक उत्तम वर. होता सुशील रूपवान कुमार. घेऊन कन्याची संमती त्यावर विवाह निश्चित केला. आनंद झाला साधुवानासी, जमवून इष्टमित्र बांधवासी. करिता झाला कन्यादानासी, संतोष झाला माता पित्यांना. दुर्दैव विवाह समयासी, विसरून गेला नवस फेडण्यासी. पावला तो अवकृपेसी श्री सत्यनारायणाच्या. विवाह संपून तो वाणी गेला व्यापारा लागून. सवय जावयास घेऊन परदेशास. सिंधू तीरी रत्नपूर ग्रामी सुरू केला व्यापार दोघांनी. मोठ्या मनाने दंग झाले व्यापारात. हा साधू आणि वचनासी झाला भ्रष्ट, म्हणून सत्यदेव झाले रुष्ट. होती भोगील हा बहुत दुःख कष्ट, म्हणून शाप दिला.
चंद्रकेतूच्या वाड्यात चोरी झाली अकस्मात. चोरांनी द्रव्य टाकले साधुवाण्याच्या घरात. गेले पळून ते चोर. राजदूत शोध करीत आले साधुवाण्याच्या घरात. चोरीचे द्रव्य पाहिले प्रत्यक्षात. धरोनी नेली दोघांसी. बेडी घालून असता नेत आपण चोर नव्हे असे विनवित. परी कोणी न ऐकती त्याची मात. दुर्दैव ओढवले दोघांवरी. राजदूतांनी दोघांसी आणिले राजापासी. द्रव्य सापडले यांचे पासी. तरी हुकूम करावा. राज्याची आज्ञा ऐकून यांना बंदी. ह्याचे द्रव्य माल करा जप्त. जवळील सर्व धन झाले जप्त. अवकृपा नारायणाची. होते नव्हते तेही गेले. साधू आणि जावयास कष्ट पडले. भार्यसही अतीव दुःख झाले. सत्यनारायणची अवकृपा. साधुवाण्याची भार्य दुःख बहु कष्टत हिंडू लागली भीक मागत. उन्हा तृष्णने पीडित दैवांना घाला. तशीच कन्या लीलावती हिंडत हिंडत दारोदारी आली. अकस्मात ब्राह्मणाच्या घरी चालली होती पूजा. सत्यनारायणची कथा ऐकून दुःख निवारण्यास घेतले मागून. भक्तिभावे तीर्थप्रसाद घेऊन आली घरा. परत येण्यास उशीर कलावतीच आईने केली विचारपूस. काय करीत होतीस रात्रीस? लक्षण तुझे ठीक दिसत नाही. ब्राह्मण करीत होते सत्यदेव व्रत. केल्या पूजनाने होतो संकट मुक्त. बैसले होते कथा ऐकत म्हणून उशीर झाला. साधुवाण्याच्या भार्यस झाली आठवण. बोललो होतं नवस आपण. नाही फेडला आजवरी आपण. म्हणून अवकृपेसी पावलो. पती जावई परतून यावे. मी पूजिन भक्ती भावे. आम्हावरी निष्ठुर न व्हावे. सत्यनारायण देवा. माझे पतिदेवाचे जावयाचे सर्व अपराध पोटी घालण्याचे सामर्थ्य आहे देवा तुमचे. म्हणून प्रार्थना झाली. करुणा भावे आर्त करून संतुष्ट झाले नारायण. राजाच्या स्वप्नी येऊन केली आज्ञा राजाला. तुझे बंदिवान 2 वाणी दे त्यांना पूर्ण सोडून. त्यांचे धन त्यास देऊनी अशी आज्ञा केली देवाने. हे जर तू न करशील तुझ्या संपत्तीचा नाश होईल. तुझे राज्यही जाईल. असा स्वप्नी झाला दृष्टांत. सकाळी हे सर्व स्वप्न सर्वांस सांगितले. दूतास आज्ञा दिली. बंदीजनास मुक्त केले दृष्टांताप्रमाणे. आज्ञेप्रमाणे दूतांनी दोघांसी बंधमुक्त करुनी राजा पुढे उभे करुनी आज्ञा म्हणती महाराज. शिक्षेची भीती जाणून पूर्वीचा वृत्तांत आठवणी मौनपणे दोघे वाणी उभे राहिले राजापुढे. राजा आदरे म्हणाला, उगाच भोगलीत कष्टाला मुक्त केले तुम्हाला. जा तुमच्या इच्छेप्रमाणे. बेड्या काढून मुक्त केले. शौरमंगल स्नान घातले. उंची वस्त्र दिले. संतुष्ट केले दोघांसी. त्यांचे द्रव्य हरण जे केले त्यांचे त्यांना देऊन टाकले. आनंद घरी परतण्या सांगितले चंद्रकेतू राजाने. चंद्रकेतू राजास नमस्कार केला. तुमच्या कृपेने हा दिवस पाहिला. जातो आम्ही आमचे गावाला आनंदित मनाने. सत्यनारायणची कथा अमृत भक्ती रसाचा समुद्र. ऐका भक्तजन एक चित्त. त्यातील 3रा हा अध्याय समाप्त झाला. हरे नम हरे नम हरे नम. श्री सत्यनारायण नम. अध्याय 4. श्री गणेशाय नम. श्री सत्यनारायण नम. वाटेत विघ्न न व्हावे प्राप्त. ब्राह्मणासी दक्षिणा वाटत. त्यांचे आशीर्वाद घेत आपण आला आपल्या नगरात. पुढे जाताच तो साधू आणि त्याची परीक्षा घ्यावी म्हणून नारायणी संन्यास वेश घेऊन साधुवाण्यास प्रश्न केला. साधुवाण्या सन्मुख जाऊन प्रश्न केला. त्या संन्यासानी सांग कृपा करून तुमच्या नौकेत काय भरले असे. धनाने उन्मत्त झालेला साधुवाणी संन्यासाची निंदा केली त्यांनी. चोरीचा उद्देश आहे काय म्हणे. सांगा संन्यासी महाराज. आमची नौका भरली फुले पानांनी अशी उन्मुक्त वाणी ऐकून तथासु म्हणून संन्यासी निघून गेले. संन्यासी जाऊन दूर बैठले. साधू आणि नौकेपाशी आले. पाहता आश्चर्य वाटले. हलकी झाली नौका. नौकेमध्ये फुले पाहणे पाहत पडला साधू आणि मूर्छित. सावध होऊन करीत दुःख अपार. संन्यासाने शाप दिला. त्याचा शाप खरा झाला. उगाच शोक करताच कशाला जावई म्हणे. सर्व समर्थ आहे तो संन्यासी. आपण शरण जाऊ तयासी. पूर्वील आपले मनोरथासी. म्हणून निघाले. जावयाचे भाषण ऐकून गेला संन्यासाजवळी आपण नमस्कार केला. आदरे करून विनविता झाला. तुम्हास जे बोललो मी ते असत्य बोललो आम्ही. क्षमा करावी तुम्ही अपराधाची. अति दीनवाणी तो वाणी. अति दुःखित अंतकरणी. पुन्हा पुन्हा करी विनवणी. क्षमा करावी म्हणून. साधुवाण्याचे ऐकून दीन विनवणी. नारायण संतुष्ट झाले ते क्षणी. साधुवनस अभय देऊनी नको शोक करू म्हणती. माझ्या पूजनासी तू अनादर केलासी म्हणून हे कष्ट पावलासी म्हणती भगवान. माझ्या अवकृपेने हे घडले म्हणून तुझं कष्ट पडले. नाही नवसासी फेडिले बोलल्याप्रमाणे. नारायणाचे भाषण ऐकूनी नाना परिस्तुती करुनी पुन्हा पुन्हा करी विनवणी करी तो वाणी. तुझ्या माया मोहे भुललो सर्व कर्मे विसरलो. तुझे पूजन न करू शकलो. क्षमा करावी.
संसार सागरात गुंतून विसरलो तुझे गुणगाण, आता भक्तिभावे करीन पूजन, म्हणून प्रार्थित असे. मी आलो तुला शरण, आता करावे आमचे रक्षण, परत मिळावे आमचे धन, म्हणून विनवतो. त्याची भक्तियुक्त विनवणी ऐकून संतुष्ट झाले नारायण, त्यास इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नारायणाचा वर मिळता क्षणी नौका पाहू लागला साधू, आणि पाहिली भरली धनाने हर्षभरित झाला. हे सर्व नारायण कृपेने घडले, म्हणून आज हे दिवस पाहिले, भक्तिभावे पूजन केले इष्टबांधवासह. सत्यनारायणाचे कृपेने आनंदित उत्साही मनाने नौका सोडली तीरावर, त्याने घरी येण्या निघाला. दूत पाठवले नगराला, शुभ वर्तमान सांगण्या भार्येला. दूतांनी निरोप दिला, दोघेही सुखरूप परतले. सांगितले तिने कलावतीस, करण्या सत्यनारायण पूजनास. आपण आनंदित मानस पतीस गेली भेटावया. आईच्या आज्ञेवरून केले सत्यनारायण पूजन, गडबडीत प्रसाद न करता भक्षण, पतीस भेटावयास गेली. प्रसाद नाही केला भक्षण, कोपले नारायण, नौका टाकली बुडवत कलावती पतीची. पती नाही म्हणून अत्यंत शोकाकुल होऊन मूर्छा येऊन पडली धरणीवरी. नौका बुडाली पाहून कलावती मूर्छित पडली बघून, कळेन यास कारण, नावाड्यास प्रश्न केला. साधू वाण्याची भार्या लीलावती पाहुनी आपल्या कन्येची स्थिती, दुःख वेगाने पतीस पुसती, कसे घडले अघटित. एवढ्या थोड्या अवधीत पतीसह नौका बुडत, कोणाच्या अवकृपेने हे घडत कळेना मजसी. सत्यनारायणाचं सामर्थ्य जाणण्यास आपण आहे असमर्थ, त्याच्याच अवकृपेने सर्व, म्हणून विलाप करत असे. रडू लागली मुलीस पोटास धरून, कलावतीचे पती अदृश्य झाले म्हणून. कलावतीने पतीच्या पादुका आणून सिद्ध झाली सती जावया. धार्मिक सज्जन साधू आणि भार्याची कन्याची स्थिती पाहुनी, ही असे सत्यनारायणाची करणी. मायेने मोहित झालो. माझे जावई परतून येतील जरी, मी सत्यनारायण पूजिन तरी, कृपा करावी आम्हावरी, म्हणून नवस बोलला. साष्टांग प्रणिपात घालून तूच एक करणार रक्षण, अशी प्रतिज्ञा ऐकून संतुष्ट झाले नारायण. तुझी कन्या कलावती प्रसाद सोडिनी पती दर्शनाप्रती धावली, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. जरी तो परतोनी येईल प्रसाद भक्षोनी, येईल तिचा परतोनी पती, झाली आकाशवाणी. आकाशवाणीप्रमाणे आली परतून, प्रसाद भक्षण करून स्वजनासह आपला पती पाहून आनंदित झाली. कलावती म्हणे पितेयासी, चला लवकर घरासी, उगाच वेळ का घालवितासी. घरी परतले सर्वजण, आनंदित मनाने घरा आले सर्वजण. केले सत्यनारायण पूजन, समाधान पावली. पुढे तो साधू आणि पौर्णिमा संक्रमणी करी पूजन, भक्तिभावाने इष्टबांधवांसह करताप सत्यनारायण पूजन. सुखी झाला आपण, घडले सत्यदेवाची कृपा करून, अंती पावला सत्यलंका. कथा सत्यनारायण भक्तिरसाची खाण, त्यातील हा अध्याय जाण पूर्ण झाला. हरे नम हरे नम हरे नम, श्री सत्यनारायण नम. श्री गजानन नम, श्री सत्यनारायण नम. सूत म्हणती मुनिजन ऐका, आणखी एक सांगतो कथा, लक्ष देऊन ऐका भक्तजनो. होता एक अंगध्वज राजा म्हणून, तत्परतेने करी प्रजापालन. केला नाही त्याने प्रसाद भक्षण, म्हणून दुःखी कष्टी झाला. वाघ सिंहाची शिकार करून परतून येता असता आपण पाहिले सत्यनारायण पूजन, गवळी याचे घरी. राजाने हे पाहिले, परी सत्यनारायणच नाही वंदिले. गवळी यांनी तीर्थप्रसाद देऊ केले, परी घेतले नाही त्याने. गवळी यांनी प्रसाद केला भक्षण, सुखी झाले ते जन. राजाने नाही केले भक्षण, म्हणून दुःख कष्ट पावला. 100 पुत्र राजाचे, धनधान्य नष्ट झाले त्याचे. भल सत्यनारायण अवकृपेचे जाणले त्याने. जेथे गवळी यांनी केले पूजन, त्याच्या जवळी गेला आपण. केले सत्यनारायण पूजन भक्तिभावे, केले सत्यनारायण पूजन, केले प्रसाद भक्षण, झाला धनधान्य संपत, अंती गेला वैकुंठ भुवन. अंगध्वजास जे प्राप्त झाले, सत्यनारायण पूजने घडले. सर्वांनी केले पाहिजे असे हे व्रत उत्तम. जो हे असे दुर्लभ व्रत करतो, कथा श्रवण प्रसाद भक्षण करतो, तो सर्व दुःखातून मुक्त होतो सत्यदेव कृपेने. दरिद्री होतो धनयुक्त, बंदी होतो बंधमुक्त, संकटी मुक्त सत्यदेव प्रसादे. भययुक्त होतो भीतीमुक्त, सर्व सुख भोग भोगित, सत्यनारायण नगरी अंती जात सत्यदेव कृपेने. ऋषीजन हो हे व्रत केले असता, होत असे सर्व संकटातून मुक्तता. अशी आहे व्रताची महता, ते तुम्ही सांगितले. या कलियुगात आहे हे महान व्रत, त्वरित फल होते प्राप्त, दुजे व्रत नाही. कोणी सत्यदेव म्हणत, कोणी काल म्हणती, कोणी ईश म्हणती सत्यनारायण तथा. नाना रूपे धारण करून करी भक्तांचे मनोरथ पूर्ण, असे हे भगवान सत्यनारायण अवतरला असे. मुनिश्रेष्ठ जो ही कथा पठन करील अथवा भक्तिभावे श्रवण करील,
हे ते सर्व पापातून मुक्त होईल सत्यनारायण प्रसादे. कथा सत्यनारायण त्यातील हा अध्याय जाण, त्यातील हा 5वा अध्याय पूर्ण झाला. हरे नम हरे नम हरे नम. श्री सत्यनारायण नम. मंगलमूर्ती मोरया. सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लग्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुगडतो शोभतो बरा, रुंजून तीनू पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. पंचाळतियो वाळू पंचारतियो वाळू, श्रीपती तुझ भक्ती भावा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. विधियुक्त पूजन करीती पुराण श्रवण, परिमळ द्रव्या सहित पुष्पमाळा अर्पून, घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण, प्रसाद भक्षण करिता तू त्या प्रसन्न नारायण. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. शतानंदे विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले, दारिद्र्य दवडून अंती त्याने मोक्षपदा नेले. त्यापासूनी हे व्रत या कलियुगे सकळा श्रुत झाले, भावार्थे पूजिता सर्व इच्छित लाभले. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. साधू वैश्य संततीसाठी तुझला पाथिले, इच्छिचे पुरता मधांध होऊनी व्रतन आचरिले. त्या पापाने संकटी पडूनी दुःखही भोगिले, स्मृती होऊनी आचरिता व्रत तुवाची उद्धरिले. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. प्रसाद विसरोनी पती भेटीला कलावती गेली, शोभ तुझा होताची तयाची नौका बुडाली. अंगध्वज राजायासी यापरी दुःख स्थिती आली, पृतवार्ता शतपुत्रांची सत्वर करणी पसरिली. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. पुनरपि पूजुनी प्रसाद ग्रहण करतात क्षणी, पतीची नौका तरली देखे कलावती नयनी. अंगध्वज राजायासी पुत्र भेटती येऊनी, ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्र पाणी. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. अनन्य भावे पूजुनी हे व्रत जेक आचरती, इच्छित पुरवसी त्या ते देऊनी सत्तती संपत्ती. सहती भय दुरिते सर्व ही बंधने तुटती, राजा रंका समान मानुनी पावसी श्रीपती. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णू मी कैसा, भक्ती पुर सर आचरती त्या पावसी दश जगदीशा. भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा, मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाशा. जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा. दंदन से सिर संपत्ति किसको नीनू रावम्मा. మా ఇంటి రాక లక్ష్మీ అమ్మ, మా ఇంటి రాక कारवडले లక్ష్మీ అమ్మ, మా ఇంటి రాక రావమ్మ. చందన్ సే బోధన్ సే शिर संपत्ति किसको नीनू रावम्मा. మా ఇంటి దాకా లక్ష్మి అమ్మ, మా ఇంటి దాకా గుజరాత్లో ఇంటిది లక్ష్మి అమ్మ, మా ఇంటి దాకా రావమ్మ. చందన్ సే బోధన్ సే సిర్ సంపత్తి తీసుకొని నువ్వు రావమ్మ. మా ఇంటి దాకా లక్ష్మి అమ్మ,
మా ఇంటి దాకా యాదోల ఇంటిది లక్ష్మి అమ్మ మా ఇంటి దాకా రావమ్మ చందన్ సే బోధన్ సే సిరి సంపత్తి తీసుకొని నువ్వు రావమ్మ మా ఇంటి దాకా లక్ష్మి అమ్మ మా ఇంటి దాకా కోడల ఇంటిది లక్ష్మి అమ్మ మా ఇంటి దాకా రావమ్మ చందన్ సే బోధన్ సే సిరి సంపత్తి తీసుకొని నువ్వు రావమ్మ మా ఇంటి దాకా లక్ష్మి అమ్మ మా ఇంటి దాకా సింధోల ఇంటిది లక్ష్మి అమ్మ మా ఇంటి దాకా రావమ్మ చందన్ సే బోధన్ సే సిరి సంపత్తి తీసుకొని నువ్వు రావమ్మ మా ఇంటి దాకా లక్ష్మి అమ్మ మా इंटी दाका गालिंग लोटांगण वनिंद चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसे देवा पूजा करावा प्रकृती स्वभाव करोनि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पया अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया श्री सत्यनारायण महाराज की जय।